नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता ऐश्वर्याचे वाईट दिवस सुरू होऊन आता सावली ही ऐश्वर्याच्या क्वालिटी प्रॉडक्टबद्दल ऑब्जेक्शन घेऊन ऐश्वर्याचा कोटीचा घोटाळा बाहेर कशी काढते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमासमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा येताच सारंग आता सावलीला क्वालिटी डिपार्टमेंट आता सावलीच्या हातात देऊन ऐश्वर्याची तिलोत्तमा कशी हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि सावली कंपनीत जाता जाता ऐश्वर्याचा घोटाळा कशी बाहेर काढते, ऐश्वर्याने केलेली सगळ्यात मोठा फ्रॉड सावली आता सारंग तिलोत्तमासमोर आणून आता ते सगळे आता लक्षात येता क्षणी तिलोत्तमा ही सावलीमध्ये असलेली क्वालिटी हिरून आता सारंग आणि तिलोत्तमा सावलीकडे कसे ऐश्वर्याचे डिपार्टमेंट देतात आणि त्या क्षणी ऐश्वर्याचा खेळ कसा खल्लास होतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि आता रूपम कॉस्मेटिकच्या सोपच्या नवीन लॉन्चिंगसाठी स्पर्धा ठरवलेली असते आणि त्या स्पर्धेत सौंदर्याची व्याख्या खरी काय आहे, माणसाच्या मनाच्या विचाराचे आतील सौंदर्य काय आहे हे सगळ्यांच्या समोर सावलीने आता सांगता क्षणी सगळ्या जणांना आता सावलीचे ते सौंदर्याची व्याख्या ती लाईन टॅग पटलेली असते आणि त्या क्षणी त्या स्पर्धेत सावलीचा विजय झालेला असतो. आणि इकडे आता सावलीचा विजय होता क्षणी आता सारंग न्यू प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी आणि त्या प्रॉडक्टसाठी जोरदार तयारीला लागलेला असतो. आणि त्यासाठी सारंगने आता सावलीला सुद्धा आता कंपनीत दररोज घेऊन जाण्याचे ठरवलेले असते आणि आपल्या प्रॉडक्टची आता ॲड करून आणि त्या साबणाच्या पॅम्परवरची आता सावलीचा फोटो झळकावून आता प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी सारंग देखील तयार झालेला असतो. पण आता मात्र इकडे एक भयानक घटना घडलेली असते आणि ती म्हणजे आता इकडे सखदेवला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि सखदेवच्या हॉस्पिटलचे बिल म्हणजे 4.5 लाख रुपये सारंगने कंपनीच्या अकाउंट्समधून भरलेले असतात. आणि हीच गोष्ट ऐश्वर्याने आता तिलोत्तमाच्या नजरेत आणून दिलेली असते आणि सारंग म्हणतो की 4.5 लाख रुपये मी कंपनीच्या अकाउंटसाठी सखदेवदादाचं बिल भरण्यासाठी वापरले. तर आता ऐश्वर्या म्हणते की कंपनीच्या अकाउंट्समधून वापरण्याची काय गरज होती. तर आता सारंग म्हणतो की असे काय करतेस ऐश्वर्या वहिनी, सखदेवदादा हा कंपनीचा एम्प्लॉई होता आणि आपलं ते कर्तव्यच आहे. आणि सखदेवदादावरती जो चोरीचा आरोप केला गेला होता तो सुद्धा खोटा ठरलाय. त्यामुळे सखदेवदादा कंपनीचा प्रामाणिकपणे एम्प्लॉई आहे आणि त्यानंतर सखदेवदादाने कंपनीत नोकरी करण्याचं सुद्धा नाकारलंय. म्हणून त्या कर्तव्यासाठी मला 4.5 लाख रुपये कंपनीच्या अकाउंट्समधून भरावे लागल्याचे आता सारंग हा तिलोत्तमासमोर ऐश्वर्याला सांगतो आणि नीलला सुद्धा ते म्हणणे पटलेलं असतं. पण त्याच वेळेस स्वाभिमानी म्हणजे सावलीचा स्वाभिमान जागा होतो आणि सावली म्हणते की हे बघा, मी कंपनीची जी स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्या स्पर्धेतील 4.5 लाख रुपये मला आलेले आहेत ना, ते पैसे तुम्ही कंपनीसाठी वापरा. सावलीचा तो अभिमान आणि स्वाभिमान बघून आता तिलोत्तमासुद्धा हादरून गेलेली असते. आणि ही मुलगी खरंच बावन कशी सोनं आहे आणि पैशाचं सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य खरंच खूप या मुलीचं मोठं आहे हे तिलोत्तमाने आता हेरलेलं असतं. आणि त्यानंतर आता सारंग हा सावलीला कंपनीत घेऊन जातो. सगळ्या प्रॉडक्टची आता सगळ्या बोर्ड मेंबरबरोबर पुन्हा एकदा सारंग मीटिंग घेतो आणि त्या मीटिंगमध्ये प्रॉडक्टची क्वालिटी कशी असेल, प्रॉडक्ट कसा असेल, त्याची पॅकिंग कशी असेल हे सगळं ठरवलं गेलेलं असतं. आणि इकडे आता सावलीने प्रॉडक्टच्या पॅकिंगसाठी असा खूप स्पेशल असा ॲडवाईस दिलेला असतो आणि तो सगळ्यांना पटलेला असतो. आणि त्या पेपर्सवरती त्या प्रॉडक्टच्या कवरवर पॅम्पर्सवर आता कोणती ॲड लावायची म्हणजे कोणतं पिक्चर असेल, कोणता कलर असेल हे सगळं सावलीने डिसाईड केलेलं असतं. आणि आता सावलीची ती चॉईस बघून आता सारंग म्हणतो, खरंच सावली तुझ्या मनाच्या आतील सौंदर्याने तू या प्रॉडक्टला खरंच सुंदर बनवलंय. आता एक दुसरी घटना घडते आणि त्यामध्ये सावलीला आता आपले कंपनीचे दुसरेसुद्धा प्रॉडक्ट सावलीसमोर आलेले असतात आणि ते सगळे प्रॉडक्ट्स घेऊन सावली आता बोर्डच्या मीटिंगमध्ये येते आणि म्हणते की मला एक महत्त्वाचं
सांगायचं आहे. सारंग सर, मी काय म्हणते, आपले हे जे दुसरे प्रॉडक्ट आहे याची समोर दिसण्याची क्वालिटी किती खराब आहे, किती लो क्वालिटी वापरली. आणि जर आपण असा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणत असाल तर आपल्या प्रॉडक्टकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही. आतमध्ये किती जरी आपण क्वालिटी दाखवली तर बाहेरून हे प्रॉडक्ट एवढे केअरलेस पद्धतीने पॅक केले गेले आहेत. तुम्हीच बघा आता याच्याकडे बघून याच्यातील स्पेशलपणा काही जाणवतो का? सगळे प्रॉडक्ट्स आता सगळेजण बघतात आणि मकरंदजी म्हणतात की अरे खरंच की. आणि ह्या प्रॉडक्टबद्दलमध्ये समोर बघता क्षणी स्पेशल असं काहीच वाटत नाही. आणि कोणी पॅकिंग केली आणि कोणी ठरवलं हे पॅकिंग. आणि लगेच आता ऐश्वर्याकडे ते डिपार्टमेंट असल्याचे सगळ्यांच्या समोर येते. ताबडतोब ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो आणि लगेच आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघतात. आता सावली म्हणते की या प्रॉडक्टची आपण स्पेशल पद्धतीने डिझाईन करून याची जर पॅकिंग केली तर आपला प्रोडक्शनचा खपसुद्धा नक्कीच वाढू शकतो आणि नक्कीच हे होणार. सगळ्यांना आता सावलीचं म्हणणं पडलेलं असतं. तिलोत्तमासमोर आता सुद्धा ते प्रॉडक्ट्स जातात आणि ताबडतोब तिलोत्तमा उठून म्हणते की ऐश्वर्या, या अगोदरसुद्धा मी ते सगळे प्रॉडक्ट्स तुझ्या समोर फेकून दिले होते आणि तुला सांगितलं होतं की हे सगळं काय आहे, पण त्यावेळेससुद्धा तू दुर्लक्ष केलंस आणि त्याबद्दल तू काहीच डेव्हलपमेंट दाखवलेली नाही आहे आणि अजूनही या प्रॉडक्टची पॅकिंग तशीच आहे. म्हणजे तुझा कामामध्ये ॲक्टिव्हपणा अजिबात दिसत नाही आहे ऐश्वर्या. आणि लगेच आता तिलोत्तमा सावलीकडे बघते. सावली म्हणते की मी एक सुचवू का, याची डिझायनिंग आपण जर प्रॉपर लेबल लावून प्रॉपर लोगो लावून पुन्हा जर याचा कलर चेंज केला तर मला वाटतं आहे की हा प्रॉडक्ट्स आपल्यासाठी खूप इफेक्टिव्ह होईल आणि त्याचा खपसुद्धा वाढेल. आणि आता ते सगळं आता सगळ्या बोर्ड मेंबरला पटलेलं असतं आणि ताबडतोब मकरंदजी म्हणतात की ब्रिलियंट आणि ग्रेट डिसिजन. मला वाटतं आहे की सावली मॅडमला आपण हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे द्यायला हवं. आणि त्या क्षणी ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि लगेच आता सारंग म्हणतो ऑफकोर्स आपल्या जर कंपनीचा फायदा होत असेल तर आपण हे करायला काहीच हरकत नाही. आणि त्याच ठिकाणी आता सारंग बोर्ड मेंबरमध्ये अनाऊन्समेंट करतो की आजपासून रूपम कॉस्मेटिकच्या क्वालिटी डिपार्टमेंटची ॲडवायझर म्हणून सावली मेंदळे यांची निवड होत आहे. सगळ्याच्या एकमताने आता निवड केलेली असते आणि ऐश्वर्याच्या हातातून कंपनीची सत्ता देखील आता संपुष्टात आलेली असते. एकाच सेकंदात आता सौंदर्याच्या त्या व्याख्याने सावलीने रूपम कॉस्मेटिकला बदलावण्याचं ठरवलेलं असतं आणि सगळ्यांनी त्याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तब केलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता सगदेवसाठी कंपनीतले 4.5 लाख रुपये वापरले हे सांगणाऱ्या ऐश्वर्याचा कंपनीतला खेळ सावलीने एका सेकंदात खल्लास केलेला असतो. आणि सारंगने सावलीला 10 लाख रुपयाची नोकरी देऊन क्वालिटी डिपार्टमेंट आता सावलीच्या ताब्यात दिलेलं असतं. आणि ऐश्वर्याला दाखवलेला असतो तो बाहेरचा रस्ता म्हणजे घरचा रस्ता. आणि त्या क्षणी थाय पाय आपटत आता ऐश्वर्या ही लगेचच म्हणते की सावली तू आत्ता आली आणि सल्ले द्यायला लागली की तुला काय इथे काय सल्लागार म्हणून ठेवलं नव्हतं. तर लगेच आता तिलोत्तमा म्हणते की गप्प बस, नाही तर थोबाड फोडीन ऐश्वर्या. आणि लगेच आता ऐश्वर्यात गालाला हात लावते आणि थाय पाय आपटत तेथून निघून जाते. आणि खऱ्या अर्थाने आज सावलीने सगळ्यात मोठं काम करून आज रूपम कॉस्मेटिकला करोडोचा फायदा करून देण्याचं ठरवलेलं असतं. तर हळूहळू आता सावली सारंगसोबत आता रूपम कॉस्मेटिकला कशी जगाच्या अव्वल स्थानावरती नेऊन पोहोचवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, सावलीची आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि कशी वाटली तुम्हाला सावलीच्या मनातील सौंदर्याविषयीचे विचार ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या प्रत्येक डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.